आज तर म्हटलं आपल्या बाबांनी डायरेक्ट हा कार्यक्रम पाहून तर आपल्याला असं वापलं असतं. काऊन की वावरातलं काम करता करता डायरेक्ट पुरे पाईप डायरेक्ट दोन फुटून गेले. आणि कसे काय फुटले हे पाहासाठी व्हिडिओ शॉर्ट लोक पहा. वेलकम टू गाईज द माय न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉग मध्ये आपण गाईज वावरामध्ये आलो. तर वावरामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला काम लय पडले आहे. आणि आज आपल्या ब्लॉग मध्ये आली आहे चिंगी. तर हे गाईज चिंगी आली आहे लेफ्ट राईट करते हुए. चिंगी बी आली गाईज. तर चिंगी आपल्याला वावरामध्ये काम करायसाठी आली. तर आज चिंगी आपल्याला वावरामध्ये काम करायला हेल्प करेल. चिंगीनं निंबू आणलं तुम्ही पाहू शकता. आता चिंगीन मी चाललो सुई बाबूची काडी आणण्यासाठी. तर चिंगीन मी चाललो सुई बाबूची काडी आणण्यासाठी गाईज. मेरा भाऊ आद्या जाईन पट्टी काढणे. ते भाऊ कुठे गेलता? दक्षिणासाठी गाईज चिंगी हॅलो करून राहील. मला सांगतो गाईज आपल्या युट्यूब चॅनलची पहिली सबस्क्रायबर आपली चिंगू होती. तर चिंगू आपली सगळ्यात पहिले आपले व्हिडिओ पाहत जाय. तर चिंगूला आपण विचारू की आपले व्हिडिओ कसे आवडत जात. तर चिंगू आपले व्हिडिओ तुला आवडत जास काय सांगा आमच्या गाईजले. तुम्ही आमचे पहिले सबस्क्रायबर होत्या काय? तर चिंगू आपली पहिली सबस्क्रायबर होती गाईज. तर आपल्याला अजून सुई बाबूची काढणार आहे. हे काडी आपण तोडून घेऊ गाईस पहिले. आपण हे काडी तोडून घेतली. आपल्याला हे मोत्यासाठी काडी पाहिजे होती. तर चिंगी म्हणून राहिली माझू द्या. तर चिंगी त्याच्यान उचलली जाणार आहे. तर चिंगीचं गाईस आपण काडी दिली. और चिंगी हवेत उडत चालली गाईस. चिंगी तर गाईस चिंगी हवेत उडत चालली. तर चिंगीच आपण दिली गाईस काडी. तर आपल्याला हे काडी पाहिजे गाईस माप घ्यासाठी. आपल्याला काढून की आता परकटीचं पेरणं नाही तो बरोबर माप घ्यायला पाहिजे. चिंगी इकडे चाल इकडून. चिंगीच्या चला आपण लवकर घेऊन जाऊ. चिंगीचं बी युट्यूब चॅनल आहे गाईस. तर चिंगूच्या युट्यूब चॅनलला बी सबस्क्राईब कर जा. चिंगीचं युट्यूब चॅनलची लिंक मी तुम्हाला मग देईन. मग काय मी घेतलं फावळं मग लावलं भाऊ गड्डा खणणं. आणि वावरामधले काही कामं म्हटलं तर फक्त भाऊ तोंडाचे नाही आपल्याला करून दाखवायला लागत असता. चिंगू आपली मदत करू राहील गाईस उकऱ्यासाठी. तर आपल्याला आता सगळ्यात पहिले हा गड्डा आडी खणणं आहे. काढून आपल्याला पाईप काढणं आहे म्हणजे पाणी काढायसाठी. तर आपू गाईस फावळाच वापरू राहिलो. काहून की कोपईनं तिकडल्या वावरामध्ये 2 खेप पाईप फुटलता. तर ह्या वारीने रेक्स म्हटलं घेऊ नये. तर मी लाईन आली वस्तू वापरू राहिलो. जसं पाहिलं घे आणि पेस्कस वापरू राहिलो. काहून की मागच्या बारीच्या आपल्याला 2 पाईप फुटलते. ह्या बारीन म्हटलं जास्त रिक्स नाही यार बुरत. तो चिंगी बी काही मदत करायला नाही. तो आपल्याला तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहिलं सांगली मागच्या याच्यामध्ये की कसे पाईप आहे. आणि ह्या वावरामध्ये गाईस एक पाईप लाईन 2 पाईप येणार. हे आहे गाईस हा पहिला पाईप दिसला हा दुसरा पाईप आहे इकडून गाईस. तर आपल्याला दोन्ही पाईप दिसले. तर हे पाहू शकता गाईस. तर 2 पाईप लाईन आहे. तर आपण जर ह्या बारीने जर कोपई जर वापरली तर 2 पैकी कोणताही पाईप फुटू शकते. दोन्ही पाईप जर फुटले तर तुम्हाला सांगते की पुरा दिवस तर ह्या पाईपाईमध्ये नाही. तर आपण ह्या बारीनं म्हटलं की कोपई नाही वापरू. तर त्याला मग आता आपण खंदू पुरं आपल्याला हे पुरंचं खणणं आहे गाईस आज. तर चला मी लवकर घेतो पुरं खणणं. आपण हा गड्डा खणला. तर गाईस चिंगुले ताण लागल ती आलोच मी गेले पाणी बाजून आणतो. तर गाईस चिंगुले पाणी पेणं होतं. तर सगळ्यात पहिले आता चिंगुले पाणी बाजून आणतो. तर गाईस चिंगुले ताण लागल ती चिंगू म्हणे मला पाणी पेणं आहे. तर मग चिंगुले पाणी नेऊ राहिलो प्यासाठी. तर हे आमच्या वरातली जामन आहे. तर ह्या जामनची पुरी खतरनाक स्टोरी आहे. कधी सांगेन टाइम भेटला शॉर्ट पण सांगून देतो की माघारचे जामन लायासाठी नाही म्हणत जात गाईस.
तर आता हे जामन एवढी मोठी झाली तर ह्या जामनले जामन येतात मस्त खायसाठी. सगळेच पहिले चिंगूला पाणी देऊन देऊ. पाणी बिना काम करायची ताण लागली. घे लवकर लवकर, आज आपल्याला कोडलोक थांबणार वावरामध्ये. अजून तू त्यासाठी मी काम करतो. काम करता? काम नाही बापा, तुला काय बनणार मला हे सांग. पोलीस काय बनणार तुले? पोलीस पोलीस. आणि चोर कोण बनीन? तू म्हणजे चोरायला पटलायले तर मला पाणी दे ना. बस बस बस. मी असा याद करतोय गाईस चिंगीला पोलीस बनला. अरे आपली काका साक्षी पडून. तर गाईस पाणी घेऊन केल्यावर आता आपल्याला लवकर लवकर आपण हे कामं करून टाकू. तर लवकर लवकर. तर मित्रांनो, पाईपलाईन खणता खणता आपल्याला काय झालं पाहू शकतो तुम्ही. तर ही सबसे खतरनाक गोष्ट, जे नाही व्हायचं होतं तेच झालं गाईस. हे बघा गाईस. तर गाईस पाईपलाईन फुटली. हो गाईस, पाईपलाईन फुटली गाईस. ते एक ठिकाणी गाईस, 2 ठिकाणी फुटली. तर कधी बी गाईस पाईपलाईन फुटली. तर 2 ठिकाणी गाईस परत पाईपलाईन फुटली. आता हे जोडा लागेल. टेन्शनची गोष्ट गाईस. पण जोडाचं लागे ना. तर आता सगळ्यात पहिले आपण हे सर्व माती गाईस काढून घेऊ हडुल्ली, जेणे काही पाईपलाईन उघडा पडेल, म्हणजे पाईप उघडा पडेल. तर हे खंदू का पुरा पुरा ते तुकडा आणायला लागेल आपल्याला तिकडला वावरातला, पण ते कमी पडेल मला असं वाटते. आता सगळ्यात पहिले आपण हे पुरी माती टाकू काढून. जे नाही व्हायचं ते झालं गाईस. तो पाईप आपला उंदरानं फोडला, मी नाही फोडला. आणि एका ठिकाणी 2 ठिकाणी फोडला. म्हणजे हे सर्व कुटाने आता राहू द्या. चप्पल बी तुटायला आलती काही आपली. सर्व कुटाने हे बाकीचे राहू दे. आता जोडा लागते पाईपलाईन. तर पाईपलाईन तर आपली म्हटलं बादमध्ये जोडलं आहे. सगळ्यात पहिले आपण नळ्या घेऊ लावून, काऊन की नळ्या आपल्याला जोडणं अर्जंट आहे गाईस. तर चिंगूला आता भूक लागली. तर चिंगू कापासून म्हणून राहिली की चाल, मला भूक लागली. भूक लागली तुले? वावरात आले की असं काम असते. काच्या मा जेवण करा 2-1 वाजता. तर 2-1 वाजता लोक तसंच थांबा लागेल. आता आम्ही चाललो चिंगीन मी झाडाखाली. काऊ की चिंगीला लागली गाईस भूक. तर काची भाजी खाईन चिंगी आता. पाणी नाही आता लागी जेवण कर. चिंगी करू राहिली काही जेवण, आणि चिंगी खाऊ राहिली मच्छीची भाजी. चिंगे मच्छीची भाजी खाताय तू? तर आम्ही खाऊ गाईस पोहे, शेव पोहे. काऊन की मी तर काही मटन मच्छी खात नाही. काऊन की गाईस आम्ही तर काही ते मटन मच्छी खात नाही. आम्ही फक्त शेव पोहे खाणार आहे. आम्ही शेव पोहे खाऊ. आम्ही शेव पोहे खाऊ गाईस. तर इले मटन मच्छी चालते गाईस, मला नाही चालत. तर आम्ही आता खातो शेव पोहे. चला मग. पहिले खायला आता तू खात नाही काय? तर गाईस डबा तर व्हायचा राहिला तर भाजी भाकर. तर आम्ही ना पोहे आणाल ते खायला. तर पोहे खाऊ राहिला ना. तर गाईस चिंगी चालली घरी, पण आपल्याला थांबणं आहे. थोडंफार काम राहायला वावरातलं. तर त्याच्या बाद वावरातलं काम झाल्यावर आम्ही चालले जाऊ घरी. देऊन द्या लवकर बॉटल.
जाय चिंकू बॉटल घेऊन जाय. गाईस तिकडल्या वावरातलं आपलं काम तर पुढं झालं. आता आपल्याला खन्ना इकडल्या वावरातलं आता आपल्याला हे शीप खन्ना इकडले ते जसे आपण त्या वावरामध्ये नळं काढले नळ्या तसं आपल्याला ह्या वावरातले बी नळ्या काढल्या. तर ह्या वावरात तर एक बी नळी मला दिसून राहिली. तर पुरं आपल्याला खंदत जाणं आता. चला आपण ह्या वावरातले बी रप खंदू त्याच्याबाद घरी झाले. गाईस इकडले पुरे पाईपचे जे पाईप आहे ना ते छोटे छोटे ते सगळ्या आपण उघड्या पाडल्या. आता पुन्हा शिपच्या बाद इकडली गाईस अर्धी शिप आपली होऊन गेली काळ्यान. तर गाईस इकडलं पुरं खणल्यावर पुरं डायरेक्ट पुरे डायरेक्ट पाईपलाईनचे. तर गाईस पुऱ्या पाईपलाईनची अटी आपण या नळ्या घेतल्या काढून. तर शेवटी आपल्या नळ्या संपल्या काढू. तर आपण जाऊ आता घरी कारण की 12-1 वाजत आले. हालत बिले खराब झाली. तर बस आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईस. आणि नवीन जर असताल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू.